तेव्हा सगळ्यांना भेटायची संधी मिळते याचा एक मनापासूनचा आनंद आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जागृती करण्याचा कार्यक्रम आसाममध्ये घेतला. आज राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक ओबीसीची संख्या आहे. या घटकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्या प्रश्नाची सुरुवात करण्याच्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम सर्व राज्यामध्ये घेतलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल. अनेक ठिकाणी ही यात्रा आहे. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि ओबीसीचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल. प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे. मला आनंद आहे की हा कार्यक्रम आम्ही हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमीच अशा कामाकडे औत्सुक्य दाखवतं आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करतं आहे. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर माईक तुमच्या हातामध्ये मी देतो. बाबासाहेब, आता 2 दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय म्हणणं सहमत आहे? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मला आठवतं विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत पण मी त्याचं लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देते. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी माहीत घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा मिळेल कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली
त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष जात दिसतं. तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं. आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो, आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष फील्ड असेल त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसतो. आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला. तो भारताचा सोडून द्या, पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून बरेच दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्यात. एक, काही एका गावामधलं एक घर, एक व्यक्ती राहते आणि तिथे 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली. आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्यात आला. आज निवडणूक आयोगानं त्याचं लक्ष घालायचं ठरवलेलं दिसतंय, पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना मी शपथ घेतलेली आहे, त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही. आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे, ही गोष्ट योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत. पण इलेक्शन कमिशन हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. सवन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो, पण घोळ असू शकतो, पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं हे चुकीचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे. माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कुणाबद्दल आहे? आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घेतला? आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनीच आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर. आणि त्यांनी फेटाळून लावले म्हणून आम्ही काही स्वस्त बसणार नाही, याचा निकाल घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती. पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे
आमच्या सगळे सहकारी आहेत. आमच्या सगळ्यांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील असं बोललं जातं. असं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार.